या ठिकाणी आपल्याला हा पाहायला मिळतोय. हे फक्त आपल्याला समोरचं रूप दिसतं आणि याच्या मागे आयोजक भरपूर कष्ट घेतात. आता मी करण भाऊंना पाहिलं मगाशी, ते स्वतः या ठिकाणी काम करत होते. करण भाऊ असतील, त्यानंतर स्वतः रामदास भाऊ ताटे असतील, हे सर्व या ठिकाणी झटताना मी समोर पाहिलेले मगाशी आले आले. हे आयोजकांचं कष्ट असतं आणि त्यासाठी त्यांचंही थोडंफार का होईना कौतुक व्हायला पाहिजे. आणि म्हणून खास रामदास भाऊंसाठी मी एक गाणं लिहिलेलं आहे आणि ते आपणासाठी सादर करतोय. लक्ष असावं, आयोजकांचं कौतुक. आरसा समाजाचा पत्रकार हा, आरसा समाजाचा पत्रकार हा जवळचा सर्वांना वाटे. अरे आरसा समाजाचा पत्रकार हा जवळचा सर्वांना वाटे, हा जवळचा सर्वांना वाटे. रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे. आरसा समाजाचा पत्रकार हा, आरसा समाजाचा पत्रकार हा जवळचा सर्वांना वाटे, आरसा समाजाचा पत्रकार हा जवळचा सर्वांना वाटे. रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे. जीवनाची 35 वर्ष चळवळीला वाहिली त्यांनी, जीवनाची 35 वर्ष चळवळीला वाहिली त्यांनी. संपादकाची जबाबदारी, जीवनाची 35 वर्ष, जीवनाची 35 वर्ष या चळवळीला वाहिली त्यांनी. संपादकाची जबाबदारी, संपादकाची जबाबदारी 15 वर्ष पाहिली त्यांनी, पाहिली त्यांनी 15 वर्ष पाहिली त्यांनी, 15 वर्ष पाहिली त्यांनी. पत्रकारिते डॉक्टरेट, पत्रकारिते डॉक्टरेट उगाच ना कोणाला भेटे, उगाच ना कोणाला भेटे. 35 वर्षांचा अनुभव आहे त्यांचा चळवळीचा आणि पत्रकारितेमध्ये 15 वर्ष संपादक म्हणून काम पाहिलेलं आहे. सोपं काम नाहीये बंधूंनो. आणि म्हणून पत्रकारितेत डॉक्टरेट, अरे उगीच ना कोणाला भेटे, उगीच ना कोणाला भेटे. असे रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे. कोविड काळात वाटलं राशन, कोविड काळात वाटलं राशन, माणूस प्रॅक्टिकलला नुसतं भाषण. कोविड काळात वाटलं राशन, माणूस प्रॅक्टिकलला नुसतं भाषण. जनतेच्या हक्कांसाठी, जनतेच्या हक्कासाठी, अरे जनतेच्या प्रश्नांसाठी 17 दिवस केलं उपोषण, 17 दिवस केलं उपोषण, 17 दिवस केलं उपोषण, 17 दिवस केलं उपोषण, 17 केलं उपोषण, 17 दिवस केलं उपोषण. या ठिकाणी प्रेमाची भेट. कोविड काळात वाटलं राशन, माणूस प्रॅक्टिकलला नुसतं भाषण. जनतेच्या हक्कांसाठी, अरे जनतेच्या प्रश्नांसाठी 17 दिवस केलं उपोषण, केलं उपोषण. कोण उपाशी राहील सांगा, कोणासाठी? पण सर्वांना हक्काची घरं मिळावी म्हणून रामदास भाऊ ताट्यांनी त्यावेळी 17 दिवस उपोषी राहिलेले. 17 दिवसांचं उपोषण सोपी गोष्ट नाही. आणि म्हणून जनतेचा सेवक, भावी नगर सेवक. मला वाटतं रामदास भाऊंनी या ठिकाणी वर यावं.
आयोजक आहे, तुमचा स्टेज आहे, ते एकदा लोकांना दिसायला पाहिजे ते. अच्छा, आणि मला वाटतं त्यांचे जे कोणी प्रमुख पाहुणे त्यांनी उपस्थित केले त्यांचं म्हणणे की डान्स व्हावा, तर तुमचाही झाला तरी हरकत नाही. या ठिकाणी रामदास भाऊंचं खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे. आणि म्हणून मी म्हणतोय काय की जनतेचा सेवक, भावी नगरसेवक, आडी अडचणीत उभा पहाटे, आडी अडचणीत येई पहाटे. कष्ट सोसूनच मोठा माणूस घडला आहे. कष्ट सोसून मोठा माणूस घडला आहे. छंद समाजसेवेचा बालपणापासूनच जडला आहे. रामदास भाऊ ताटे यांच्या साधेपणातच त्यांच्या मनाचा मोठेपणा दडला आहे. त्यांच्या मनाचा मोठेपणा दडला आहे. आणि म्हणून जनतेचा सेवक, भावी नगरसेवक, आडी अडचणीत येई पहाटे, आडी अडचणीत येई पहाटे. असे रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे. मला वाटतं यांना वाटते तर खुर्चीवर बसण्यापेक्षा इकडे समोर येऊन जरी डान्स झाला तरी चालेल. दादासाठी जोरदार टाळ्या होत्या. लोकांसाठी करून आंदोलन दिली मोफत घरे मिळवून, लोकांसाठी करून आंदोलन दिली मोफत घरे मिळवून. गोरगरीब बंधू भगिनींची, गोरगरीब बंधू भगिनींची स्वतः दिली लग्न लावून, स्वतः दिली लग्न लावून, स्वतः दिली लग्न लावून. जनतेसाठी अंगावर गुन्हे, जनतेसाठी अंगावर गुन्हे, अरे अंगावर गुन्हे घेताना चांगल्या चांगल्याचे हात भरफाटे, चांगल्या चांगल्याचे हात भरफाटे. माणूस स्वतःची भांडणं झाली तरी बघ तुम्ही कसा सुटेल. स्वतः जरी एखाद्याला मारून आला तर याच्या त्याच्याकडे पळतो की बाबा माझ्यावर केस पडू नये. पण या ठिकाणी रामदास भाऊ ताटेंसारखं नेतृत्व आहे की ज्यांनी लोकांसाठी आंदोलनं केली आणि त्याची शेकडोनी त्यांच्यावर केसेस या ठिकाणी त्यांनी अंगावर घेतलेले आहेत. आणि म्हणून मी लिहिलं काय की अंगावर गुन्हे घेताना चांगल्या चांगल्याचे हात भरफाटे, चांगल्या चांगल्याचे हात भरफाटे. रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे, रामदास भाऊ ताटे हो आपले, रामदास भाऊ ताटे. राज पवार यांच्यावर 100 मध्ये रमत आलेला आहे. कुटुंबाची ही घडी बसवली, एवढं करून ही मुलं शिकवली. या ठिकाणी मी नाव घेऊ इच्छित नक्की. कुटुंबाची ही घडी बसवली आणि एवढं सगळं करून ही मुलं शिकवली. कोटा स्कीम सारख्या भागात राहून नाव घेतलं तरी लोक विचार करतात इकडे यायचं की नाही. अशा ठिकाणी करण असेल, सिव्हिल इंजिनियर झालेलं आहे, जोरदार टाळ्या होत्या त्याच्यासाठी. आपल्यातली मुलं शिकतायत, त्यांना प्रोत्साहन दिलं पाहिजे. बाबासाहेबांनी सांगितलं शिका, संघटित व्हा, संघर्ष करा. आणि तोच मूल मंत्र त्यांनी त्यांच्या कुटुंबामध्ये अनुसरला. आणि म्हणून आज करण भाऊ ताटे आपले सिव्हिल इंजिनियर आहेत, त्यानंतर प्रोफेसरही आहेत. मला वाटतं प्रोफेसर म्हणून काम करतात. रोहित भाऊ आपले उद्योजक आहेत. त्यानंतर रितुताई आपल्या शिक्षिका आहेत. रुचिताताई ग्रॅज्युएट झालेली IAS प्रिपरेशन करतायत. त्या रिद्धिताई ब्लॅक बेल्ट झालेली आहे कराटेमध्ये. प्रत्येक मुलांना त्यांनी वेगळ्या क्षेत्रामध्ये शिक्षणामध्ये अग्रेसर ठेवलेलं आहे. आणि हे सगळं हे सामाजिक कार्य करत असताना ही कुटुंबाची घडी त्यांनी व्यवस्थित बसवून ठेवलेली आहे. म्हणून मी लिहिलं काय, कुटुंबाची ही घडी बसवली, एवढं करून ही मुलं शिकवली. एक उद्योजक, एक इंजिनियर,
एक उद्योजक एक इंजिनियर, मुलीलाही शिक्षिका बनवली, मुलीलाही शिक्षिका बनवली, मुलीलाही शिक्षिका बनवली. आणि म्हणून साऱ्या लोकांना या कुटुंबाचा, साऱ्या लोकांना या कुटुंबाचा सदाच कौतुक वाटे, अहो सदाच कौतुक वाटे. आणि यांच्यासाठी मला म्हणावं वाटतं काय की पंचशील त्रिसरण नेमाने बोलत आहे, पंचशील त्रिसरण नेमाने बोलत आहे, नव्या युगात नवा आदर्श घालत आहे. स्वातीताई, ऋतुताई, रुचिताताई, रिद्धिताई, करण भाऊ, रोहित भाऊ हे सर्व बिरेदार कुटुंब बुद्ध पथावर चालत आहे, बुद्ध पथावर चालत आहे. आणि म्हणून साऱ्या लोकांना या कुटुंबाचा अरे सदाच कौतुक वाटे, सदाच कौतुक वाटे. असे रामदास भाऊ ताटे हो आपले रामदास भाऊ.